जय श्रीराम मंडळी, मी आले बघा आज आपल्या पेरूच्या शेताकडे. तर म्हटलं चला भाजीपाला घ्यावा, कारण 4-5 दिवस झाले इकडे काही येणं झालेलं नव्हतं. आता उन्हाचं थोडासा मी चिंचाच्या सावलीला आराम केलेला आहे आणि आता मी चाललो तळ्याकडं. त्यापूर्वी छान अशी आपली पालकाची ताजी भाजी मी इथं घेतलेली आहे. खूप सुंदर पालकाची भाजी आलेली आहे आणि लसूणही बघू शकताय तुम्ही. चला तर मग दाखवते आता मी काय भाजीपाला घेणार आहे, तुमच्याबरोबर शेअर करते. मस्त अशी पालकाची ताजी भाजी घेणार आहे बघा मी. आणि बघू शकता या पालकाला बिया लागलेले खूप मोठे ह्याच्या फांद्या झालेल्या आहेत. एकदा खायचं ही झालं का म्हणजे जरा थोडे जास्त मोठं झालं, आधी एक छोटासा पाळा बनतो आणि पाळ्यातनं असे छोटे मोठे मोड येतात आणि त्याला पालकाची बिया लागायला चालू होतात आणि असंही पानंही वर येतात असे. पण छान अशी कवळी मी आता भाजी घेणार आहे काढून, कारण उद्या छान असा गरगाट्याचा आपण बेत करणार आहोत. आणि लसूण ही बघा खूप सुंदर लसूण आलेला आहे. आपण बघूया त्याचा कांदा केवढा झाला. तो बघा लसूण काढायला, कारण ह्याचा कांदा आणखी खूप मोठा व्हायचा आहे. छान अशी ह्याला कुडी फुटल्याशिवाय कांदा काढायचा नसतो. इथे एक छोटीशी कुडी येते आणि परतच कुडी फुटल्यानंतरच लसूण काढायचा असतो. चला तर मग आपण वांगी घेऊयात. लसूण लावल्यानंतर पाण्याचं व्यवस्थापन चांगलं असलं का लसूण एकदम भारी येतो. म्हणजे टायमिंगला पाणी दिलं का लसणाचा कांदाही व्यवस्थित प्रकारे फुगते बघा. आणि इकडे आपण घरी खाण्यासाठी थोडेसे कांदे लावलेले होते, तर कांदाही चांगला फुगलेला आहे. आता 7 ते 8 दिवसात हा कांदा काढून टाकायचा आहे. आणि ही जर असं पाठीमागून लावलेला आहे, पण खूप छान आलेला आहे.